नाशिककर जागरूक आहेत आणि स्वतःच्या घराशी निगडीत त्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणून एवढ्या पावसाचं इथेपर्यंत आले. डीम्ड कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरण हा आपला विषय नाही म्हणून बरेच लोक याला सोडून देतात. मी जे घर घेतलेलं आहे फक्त 4 भिंतींपुरताच घेतलं आहे का ते घर ज्या जागेवर उभं आहे त्या जागेच्या मालकी हक्काशी माझा काही संबंध नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही, माझा इंडेक्स 2 माझ्याकडे आहे, खरेदी झालेली आहे, माझं बँकेने लोन दिलेलं आहे, सगळे कागदपत्र क्लिअर आहेत, मास्टर फाईल आहे, मला याची चिंता करायची गरज नाही. परंतु मोफा कायदा सेक्शन 9 1963 असं सांगतो की बिल्डरने बिल्डिंग बांधल्याच्या नंतर महापालिकेने कंप्लीशन सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर 4 महिन्याच्या आत अभिहस्तांतरण कन्व्हेयन्स करून दिलं पाहिजे. दुविधा काय येते मनामध्ये, तर घर खरेदी केलं त्यावेळेस माझं अग्रीमेंट फॉर सेल पण केलं, सेल डीड पण केली, म्हणजे मला माझे राईट्स कन्व्हेन्स झालेले आहेत. हे वेगळं काय, आपल्याला आपल्या फ्लॅट सोबत 2 पद्धतीने मालकी हक्क मिळत असतो. एक मालकी हक्क मानवी सदनिकेचा आणि एक त्या जमिनीवरच्या 7/12वर संस्थेचा नाव लागायचं. बहुतांश केसेस मध्ये 7/12वरच्या नावाला निग्लेक्ट करतात, त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक समस्या त्यांच्याबरोबर पुढे उपस्थित होऊ शकतात. उदाहरणार्थ रिडेव्हलपमेंटला जेव्हा जाणार त्यावेळेस कंप्लायन्सेस, बिल्डरचं नाव जर 7/12वर असेल तर त्याचा FSI, त्याचा ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स हा बिल्डरलाच मिळतो. महारेरामध्ये अजून सुधारणा झाल्यानंतर बिल्डर आता डीम्ड कन्व्हेन्स ची काळजी घ्यायला लागले. प्रोव्हिजन झालेली नव्हती त्यावेळेसच्या अगोदरच्या संस्थांचं जर कन्व्हेन्स झालेलं नसेल तर त्या संस्थांनी ते कन्व्हेन्स करून घेणं गरजेचं आहे. मग अगोदरच्या ज्या संस्था आहेत जिचा आज वय 20 वर्ष 25 वर्ष झालेलं आहे, ती संस्था जर आजही 7/12वर बिल्डरचं नाव घेऊन फिरत असेल तर आपण मालक झालो का? हा मालकी हक्क 7/12च्या पातळात पण बोरवेलचं पाणी काढण्यापर्यंत जातो आणि त्या 7/12वर वरच्या दिशेला पण FSI स्वरूपामध्ये आणि अगदी उंचपर्यंत राईट्स जाते इथपर्यंत जातो. तर जागरूक नसलो आणि माझ्या फ्लॅट पुरतीच माझी ओनरशिप कंपल्सरी मेंबर म्हणून त्या संस्थेला आहे डीम्ड कन्व्हेन्स बाबत आताही जर चर्चा केलेली नसेल तर भविष्यात रिडेव्हलपमेंट नंतर होणारे जे राईट्स आहेत ते संपुष्टात येऊ शकतात. कारण बिल्डिंग डिमॉलिश झाल्यानंतर काय, डिमॉलिश झाल्यानंतर खाली होणारे तो म्हणजे फक्त साठा. ही झाली डीम्ड कन्व्हेन्सची साध्या भाषेतली संकल्पना. महानगरपालिका कंप्लीशन सर्टिफिकेट देते, OC देते, याच्याशी कनेक्टेड आहे बिल्डरने ते बांधकाम केल्याच्या नंतर त्यांनी OC मिळवली पाहिजे. OC मिळवण्यासाठी त्यांना महापालिकेचे सगळे कंप्लायन्सेस आणि जे कोणते टॅक्स पेंडिंग असतील ते भरले पाहिजे. ते जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्याला OC मिळेल आणि OC ला लिथार्जी आली का पुढच्या सगळ्या विषयांना लिथार्जी येत जाते. त्याच्यामुळे ती जबाबदारी बिल्डरकडून आपण करून घ्यायची. जर तो कन्व्हेन्स करून देत नसेल तर डीम्ड कन्व्हेन्स कडे आपण जाऊ. ते त्या बिल्डरने टाळाटाळ करणे आणि आपण जिल्हा उपनिबंधकांकडे जाणार आणि जिल्हा उपनिबंधकांना सांगणार की आम्हाला बिल्डर असं देत नाहीये. त्यावेळेस जिल्हा उपनिबंधक क्वासी ज्युडिशियल ऑथॉरिटी त्यांना न्यायाधिकार कायद्याने दिलेले आहेत. मग समन्स काढतात. त्याच्यामध्ये बिल्डर जर सुनावणीला वेळोवेळी उपस्थित नसला तर नैसर्गिक न्याय तत्वानुसार 3 सुनावण्यांच्या नंतर एक्स पार्टी निकाल होतात. याची प्रक्रियात्मक जो भाग आहे त्यामध्ये तुम्हाला काही पेपर जोडायचे असतात. ते फेडरेशनच्या तुम्ही ऑफिसला आलात तुमच्या कन्व्हेन्स फेडरेशन तुम्हाला सहकार्य करू शकेल. ज्या वेळेस सुनावणीसाठी जातात त्यावेळेस आपल्याला द्यायचा असतो. भविष्यात आमचा ड्राफ्ट हा असेल. लक्षात ठेवा, सहीमध्ये धोका नाही, धोका शब्दांमध्ये असतो आणि आपण सामान्य माणसं असतो त्याच्यामुळे ते काही गोष्टींमध्ये वाचल्यावरही त्याचा अर्थ कळत नाही कारण आपण कायद्यातून तो विषय शिकलेला नाही. त्याच्यामुळे तो ड्राफ्ट बनवत असताना आपल्या संस्थेच्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये ह्या विषयाच्या तज्ञ 4 लोकांना बोलवून त्याच्यावरचे सगळे ओपिनियन्स घेतले पाहिजे आणि प्रॉपरली क्लिअर. या ड्राफ्ट मध्ये संस्थेने काय टाळावं आणि काय घेण्याचा हट्ट करावा याच्यातल्या काही गोष्टी मी आपल्या नजरेसमोर आणतो. बिल्डरचे भविष्यातले स्पीड नंतर FSI आणि TDR मिळवण्याचे सगळे हक्क संपुष्टात येतील आणि ते सगळे हक्क या नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे ट्रान्सफर होतात. अजून त्याच्यामध्ये आपण नोंद करायची आहे की बिल्डर या रिडेव्हलपमेंटच्या वेळेस त्याचा कुठल्याही प्रकारचा वेस्टेड इंटरेस्ट दाखवणार नाही. सर्वच नाही, काही केसेस मध्ये अनसोल्ड पार्ट काही बिल्डिंगचा असतात ते दाखवतात. ते सांगतात त्याचे राईट्स आमच्याकडे नाही. गाळ्यांच्या बाबतीत फार वेळा हे होतं आणि ते अनसोल्ड गाळे त्या बिल्डिंगचा हिस्सा असतात सिव्हिल कन्स्ट्रक्टेड स्ट्रक्चरचा आणि कालांतराने ती जेव्हा रिडेव्हलपमेंटला येते तर बिल्डर नॅचरली काय करणार, हा माझा हिस्सा होता आणि याच्या हिशोबाने मला तुम्ही XYZ त्याला ऍब्सोल्यूट अधिकार बिल्डर कडून मागून घ्यायचे. आपल्याला आपल्या ड्राफ्ट मध्ये ह्या सोसायटीची सभासद संख्या किती आहे ती घेतली. अनसोल्ड पार्ट होणार असेल तर त्याच्याविषयी आपण क्लिअर कट पॅराग्राफ टाकला पाहिजे की हे 4 गाळ्यांचे त्यांना
अधिकार दिले जातील, तो तेवढाच वेस्टेड इंटरेस्ट त्याचा भविष्यामध्ये निर्माण होईल. अगोदरच आपण काळजी करून जर क्लिअर केलेला असेल तर आदेशाबरोबर हा ड्राफ्ट डायरेक्ट डीड रजिस्ट्रेशनला जातो. बिल्डरने अगोदर सगळी स्टॅम्प ड्युटी टाइमली क्लिअर केलेली असेल तर गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी मध्ये सूट दिलेली आहे. वन्स द डीड ऑफ डीम्ड कन्व्हेन्स इज रजिस्टर्ड, आपण ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट घेऊन तहसील विभागात जायचं आहे आणि अंततः आपल्या सोसायटीच्या सातबाऱ्यावर आपल्या सोसायटीच्या चेअरमनचं नाव लावून या विषयांकडे लक्ष न दिल्यामुळे मागे पडतो. हा अवेअरनेस फक्त अनफोल्ड केला, आपल्या पुढे ठेवलेला आहे. फेडरेशनच्या कार्यालयात आपण वेळोवेळी या केस टू केस विषय असतील ते आपण सगळे सॉर्ट आउट करूया.